नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। आज 7 तारीख आहे, 7 ऑगस्ट, आणि जवळजवळ महिना दीड महिन्याने मी कोणता तरी ब्लॉग बनवतोय। आणि हा ब्लॉग असा आहे की आम्ही आता चाललोय ठाणा स्टेशन मार्केटला, ठाणा मार्केटला। आता तुम्हाला माहिती असेल, आता जवळ सर्वात मोठा सण कुठला येतोय तर गणेश चतुर्थी। आणि कोकणी म्हटल्यावर कोकणी माणूस हा गावाला गणेश चतुर्थीला जाणार हा 100% काळ्या दगडावरची रेघ आहे। तो कामावर दांडी मारेल, काम सोडेल, काही करेल, पण कोकणात गणपतीला जाणारच। आणि त्यासाठी आम्ही गणेश चतुर्थी आता मार्केटला गर्दी असणारच आहे, त्यामुळे आम्ही अगोदर आज म्हणजे 20 दिवस अगोदर आम्ही आजपासून 20 दिवसांनी गणपती आहे 27 तारखेला। तर आज आम्ही मार्केटला चाललोय, थोडी खरेदी करायची आहे। गणपती म्हणजे पूजेची साहित्य, पूजेचे सामान, अगरबत्ती, धूप वगैरे, काही पडदे वगैरे, पडदे तसे घेतलेत आम्ही, पण थोडं काहीतरी बघायचंय, मार्केट फिरायचंय, काय काय आपल्याला वस्तू लागणार आहेत त्या घ्यायच्या आहेत। आणि नंतरला गर्दी असणार आहे, आमची तिकीट काय कन्फर्म झालेली नाही, त्याच्यामुळे मी बहुतेक जमलं तर ह्या 2-4 दिवसात थोडंसं सामान गावी घेऊन जाणार आहे अगोदर। नंतर गर्दीत नंतर आम्हाला प्रॉब्लेम नको सगळं वजन घेऊन जायला, लोड घेऊन जायला, म्हणून अगोदर थोडं नेणार आहे। फटाके वगैरे सुद्धा घ्यायचे आहेत, पण ते नंतर घेईन 2-3 दिवसांनी। आज आता आम्ही जातोय, बहिणी आहेत दोघी, बायको माझी, मी, आम्ही चौघजण जातोय शॉपिंग करायला ठाणा मार्केटला। तर तुम्हाला दाखवतो कसं काय 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 घेतोय आम्ही, काय काय घ्यायचंय, तर बघूया मार्केटमध्ये काय कंडिशन आहे, किती गर्दी आहे ती। चला, आणखी सुट्ट्या घे, सुट्टे घे। तर आम्ही आता जांभळी नाक्याला पोहोचलेलो आहे। आम्ही आता कसं करणार आहे, पहिला इथून सुरुवात करणार। जांभळी नाक्याला इथे एक शिवसरोवर हॉटेल आहे, ते समोर तिथे शिवसरोवर हॉटेल आहे बघा, हे इथे, तिथे जाऊन आता जरा नाश्ता करणार कारण भूक लागली आहे, आणि त्याच्यानंतर पूर्ण मार्केट फिरणार। चला, आणि इथून तोच शिवसरोवर हॉटेलच्या इथे, आणि इथून आम्ही आता जे सुरुवात करणार ते पहिला खाणार, पोटभर नाश्ता करणार, त्याच्यानंतर मार्केट पूर्ण फिरणार, आणि त्याच्यानंतर मग आम्ही अशोक टॉकीज पर्यंत जाणार पुढे, म्हणजे कुंजीवेळच्या त्या साईडला, कारण तिथे हे आपलं आचार्य प्रोडक्ट म्हणून एक आहे, आणि तिथेच मी दरवर्षी गणपतीचं पूर्ण गणपती पूजेचं जे किट आहे ती बॅग भेटते त्यांच्याकडे, एक 999 रुपयाला, त्याच्यात अगरबत्ती, धूप, कापूर वगैरे संपूर्ण असतं। ते सर्व मी तिथेच घेतो दरवर्षी, 5 वर्षापासून मी घेतोय तिथेच। तर लास्टला तिथे जाणार आणि तिथून मग रिक्षा पकडून मग घरी येणार। ती बघ थांबली आहे बघ तिथे, ती बघ। आता आम्ही नाश्ता करून घेतो इथे। बायको माझी डायरेक्ट कामावरनं डायरेक्ट इथे आली, आम्ही घरून आलोय आता। ए चल, बघा प्युअर व्हेज हॉटेल आहे, आणि दर टायमाला मार्केटला कधी आलो की इथे देतो मी नाश्ता करायला। हॉटेल शिवसरोवर, जांभळी नाका। हा मागो, उत्तप्पा नको, तुम्ही काय खाणार आहे? हलकच भेटणार इथं, जास्त पैसे नाही आहेत। तू काय घेणार आहे? सँडविच का सँडविचच घेऊया? हा मोठा चांगला। तू काय घेणार आहे? तू काय घेणार आहे? तू काय घेणार आहे? घे चल, सांग लवकर। आम्हाला काय काय घ्यायचंय मार्केटमध्ये तेच अजून आमचं फिक्स झालेलं नाही। एक बोलते रांगोळी घ्यायची, एक बोलते भाज्या घ्यायचे, आता मला तर अगरबत्त्यांचं आणि देवाचं घ्यायचंय। काय काय घ्यायचंय, काय काय ठरतं? हे बघा, हे आता आम्ही व्हेज चीज ग्रिल सँडविच मागवलंय, हे उत्तप्पम मागवलंय, ऑनियन उत्तप्पम। भुक्कडनी खायला सुरुवात पण केली। आता आम्ही पेट पूजा करतो, भूक जाम लागली आहे, आणि त्याच्यानंतर सुरू करूया आपण खरेदी गणपतीची। तर आता आमचं नाश्ता करून झालेलं आहे, परत पोट भरलेलं आहे, एकदम जाम झालेलं आहे। आता मार्केट फिरत फिरत चालत जिरवायचंय। अजून गर्दी अजून तेवढी दिसत नाही, थोड्या वेळाने अजून, म्हणजे आज वीकडे आहे ना, वीकेंड असता तर वीकेंडला गर्दी राहिली असती। कुठल्या साईडला जायचंय? पहिला सरळ जाऊया आणि मग भाज्या घ्यायला येऊया, नंतर पुढून क्रॉस करूया ना। गेल्या वर्षी आहे ना आम्ही गेलेलो भुलेश्वरला, त्यावेळी भुलेश्वरवरून आम्ही बऱ्यापैकी पडदे किंवा डेकोरेशनचं सामान असं गेल्या वर्षी आम्ही घेतलेलं आहे। आता मला जास्त काय डेकोरेशनचं सामान घ्यायचं नाही, कारण यंदा जरा वेगळं असं काहीतरी करायचा विचार असा चालू आहे, काहीतरी असं युनिक डेकोरेशन चांगलं असं करायचं असणाऱ्या अवेलेबल वस्तूंपासून। बघूया, त्यासाठी 2 दिवस अगोदर त्यासाठीच जातोय।
पण आता काय बाकी घ्यायचं नाही, पडदे वगैरे सर्व डेकोरेशनचं आहे. माईक स्पीकर, माईक नाही स्पीकर वगैरे आहे. फक्त आता मार्केट फिरायचंय, फिरून जर आपल्याला कोणती गोष्ट आवडली तर ती गोष्ट घ्यायची. गर्दी बरीच आहे तरी पण मार्केटला. आता राख्या घ्यायच्या तिथं, कारण 2 दिवसावर आली आता रक्षाबंधन 9 तारखेला. आमच्या गणपतीला आम्ही जे काही दागिने घातलेले आहेत ना, म्हणजे कंठी, माळ, मुकुट वगैरे ते सर्व इथूनच घेतलेले आहे. काही गोष्टी त्या सगळ्या हातातल्या म्हणजे बाजूबंद वगैरे या ज्वेलरी स्टेजवर घेतलेले, बऱ्याच वर्ष आधी घेतलेले. ते अजून तसेच आहेत, चेंज करायचे आहेत पण बघूया पुढे. गणपतीचं डेकोरेशन म्हणजे गणपतीची खरेदी म्हटलं ना तर खरंच म्हणजे एक वेगळाच उत्साह आणि एक वेगळीच ऊर्जा असते प्रत्येक चाकरमानी. गावाला तर जाणारच जाणार 100%. आणि खरेदी पण एवढी करणार ना की बस रे बस. काय म्हणजे कमी पडलं. काही जणांचं कसं गणपती गावाला असतो पण ते लोक मुंबईला जातात, त्यामुळे त्यांना सगळं म्हणजे राशन पाण्यापासून सर्व गावाला घेऊन जावं लागतं. आता इथे एवढे दादर पासून जेवढे मार्केट आहेत सगळ्या मार्केटला अफाट गर्दी असणार, भुलेश्वर पासून सगळीकडे. मार्केटला आलं ना की सगळं एकदम मन चलबिचल होतं. हे बघू का ते बघू, ते घेऊ का हे घेऊ. आणि नंतरला घरी गेलं घेऊन नंतर कळतं की सगळे पैसे आपले संपले. आणि त्यात या लेडीज सोबत यायचं म्हणजे 10 ठिकाणी थांबत राहायचं. हे बघायचं, घेणार कमी पण बघत जास्त राहणार. मला तर महत्वाचं होतं पुढच्या गल्लीमध्ये देवाचं जे सामान मिळतं तिकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या त्या साईडला, त्या गल्लीमध्ये जाऊन देवाचं पहिलं बघायचं काय काय घ्यायचंय ते. बाकी जास्त नाही का मला घ्यायचंय आता. हे सगळे हे इथं जे लावलेत झुम्मर, माळा वगैरे या गेल्या वर्षी सर्व भुलेश्वर वरून घेतले आहेत मी. त्यामुळे बरेच आहेत. गेल्या वर्षी भुलेश्वरला गेलो तिथून जवळजवळ 3-3.5 हजाराचं घेतलेलं सगळं, फुल डिस्काउंट मध्ये होतं. हे कसं आहे, हे कसं आहे, एक का जोडी? एक 350. ओके. इथे बरंच महाग आहे. भुलेश्वरला हेच 150-200 ला भेटेल. आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत माझ्याकडे. ए घेतला का इथं तरी? अरे एका जागी घ्या कुठेतरी. हे पण घेतलंय मी. गेल्या वर्षी मी ह्याच डेकोरेशन केलेलं होतं गावाला. बॅक साईडला पूर्ण हेच लावलेले होते. हे आहेत माझ्याकडे जवळजवळ हे 9 पीस आहेत. आणि हे भुलेश्वरवरून मला काहीतरी 75 का 80 रुपयाला एक पर पीस पडलेला. 9 पीस आहेत माझ्याकडे. अरे महाग आहे इथं. हे 350 रुपये एक आहे. हा 350 रुपये एक. आपण तिकडून कमी मध्ये घेतलेला तेव्हा. कमळ पण मस्त आहेत ग पाण्यात. मोठ्या गणपतीला ठीक आहे, मोठी म्हणजे आपल्याकडे जागा कुठे राहते तेवढी. आपलं सर्व देवाची पूजा, कुलदेवताची पूजा वगैरे सगळं मांडलं की जागा कमी पडते. या गल्लीमध्ये पूजेचं बऱ्यापैकी सगळं सामान भेटतं. तर नेमकं इथं मी घेणार शाल. गणपतीच्या डोक्यावर आपण आणताना जी शाल टाकतो गणपतीच्या डोक्यावर ती घ्यायची आहे. हे शाल घ्यायची आहे गणपतीची. कंठी घ्यायची आहे आणि थोड्याशा अगरबत्त्या. बाकी सर्व तिकडे घेईन आचार्य प्रोडक्ट मध्ये. किटच घेईन, ते बॅग भेटते सोबत, त्यामुळे ते बरं पडतं. रांगोळ्या पण इथेच भेटतील हा का? सुट्टा उद्दूप पण घे आणि कंठी घे आणि शाल घे डोक्यावरची तशी. त्याच्यातली ती शाल आहे ती पिंक वाली घे. ती पिंक वाली शाल काढायला सांग त्याला. त्याच्यात असेल ना छोटी. हा केवढी आहे बघ, 2 फूट तर मूर्ती आहे आपली. बरोबर आहे. हा ती घे. काय अजून कलर असेल तर बघ. बऱ्याच कंठ्या आहेत तिथं. कंठीमाळा कुठली घेते? पिंकवाला बरा वाटतो ना. एकाच नजरेत बघितला ना.
हा पण पिंकच आहे ना, हा गोल्डन पिंक आहे, गोल्डन. मगाशी बघितलं तो हा आहे ना, कुठला? नको, मला पिंक बरा वाटला, पिंक किंवा ऑरेंज, पिंक किंवा ऑरेंज बघ. पूर्ण इथं पूजेचं सामान भेटत. गल्लीलाच नाव पूजा गल्लीच नाव आहे या गल्लीचं. सर्व प्रकारचे इथे सामान आहेत. तिकडे जे इथे दिसणार नाही तेवढे कारण क्लिअरली, हा तिकडे जे लाईटीचं हे दिसतंय ना ते तिकडे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे त्या साईडला. घेतलं हा कंठी, हे घेतलं का? हा मग ते एक घे, काढून घे, एक साईडला कर. आता आम्ही हे गणपती आणताना जी डोक्यावर शाल टाकतो आपण गणपतीच्या, ती एक घेतली आम्ही. आता घरात बाप्पा येणार म्हणजे वेगळीच लगबग आणि वेगळाच आनंद असतो. जाम भारी वाटतं, जाम म्हणजे एवढी मजा येते ना की बाबा कोणतरी आपल्याकडे आहे, येतंय कोणतरी, त्याच्यासाठी आपण त्याच्या येण्यासाठी एवढी आपण लगबग आणि तयारी करतोय. आनंदच आनंद असतो सगळीकडे. फुलाची नको, मोत्याचीच घ्या. आपण दरवर्षी तशीच घेतो ना. हा अशा मध्ये घे. हा अशामध्ये, हा ही मस्त आहे, ही मस्त आहे, पण मोठी लागेल जरा ग. 2 फुटाची मूर्ती आहे, ती केवढी होईल बघ. तर आता मी इथे अगरबत्त्या घेतल्या आहेत, हे कापसाचं जानवं घेतलंय, ऊद घेतलाय, धूप घेतलाय, कापूरची डब्बी घेतली आहे. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे त्याच्यासाठी परत हे घेतलं. हे ह्या माळा घ्यायच्यात काय पारख्या? इकडे घरी आहेत ना, आणल्यात ना. दूध, धूप, कापूर, हे कानाच्या ओटीचं घेतलंय सामान, अबीर गुलाल वगैरे घेतला, थोड्याशा अगरबत्त्या इथं घेतल्या कारण इथं पण देवघरात ठेवायच्या आहेत आणि गावी पण दसऱ्यापर्यंत मला वापरायच्या आहेत अगरबत्त्या गावाला, परत घेत राहणार नाही. त्याच्यामुळे आता परत तिकडे थोड्या घ्यायच्या आहेत, जेवढ्या होतील तेवढ्या. पाटावरती आपण ते ही घेऊन झाली, आम्हाला शाल घेऊन झाली. तर कंठी बघत होतो पण कंठीची पाहिजे ती साईज नाही त्यांच्याकडे, कंठी पुढे बघूया. आता हे एवढं घेतलंय, ह्याचंच बिल झालंय 1100 रुपये. हे कंठी बघूया, इथं बघ. हा इथे आहे ना. 2 फुटाच्या मूर्तीची साईज पाहिजे मला. हा तेवढीच साईज पाहिजे. हा भाई ही पण ठीक आहे. हा तो पण तेवढीच साईज पाहिजे मला, तेवढीच साईज पाहिजे. बघतो आधी, ती काढा बघू. बघ अंकिता बरोबर आहे ना, ही वाटते मस्त. किती रुपये? 150. ओके, बाकी घेतलं ना, पूजेचं घेतलं. आता इथे मोठ्या वाती घेऊया का? नको ना, वाती बनवूया, कापूस बनवायला बरोबर पडतात ना. जानवं जोड घेऊया का? हे जानवं जोड नाही घेतलं, ते वेगळं घेतलं. हा पुरा बॉक्स आहे तो डीमार्ट मध्ये आहे, आलाय ना तो डब्बाच घे डायरेक्ट. काय काय आहे त्याच्यात? ओपन करून दाखव ना. हा मग ठीक आहे, चल. किती रुपये ते घे, चल एक. मग तू डीमार्टला नको घेऊ, आता कमी करून द्या मला. किती होतात ते? बघूया. रे हे घे, पाकिट घे. ही कंठी पण झाली आता घेऊन. ए पिशवी मोठी घे ना. ए बघ इथे रांगोळी, दरवर्षी इथूनच घेतो रांगोळी. रांगोळी बघ, कुठल्या कुठल्या घ्यायच्या आहेत ना त्या घे. हे रांगोळी काढायचं आहे, हे पण आहे, डबे पण आहे.
कशी काढणार आहे तुम्ही, त्या हिशोबाने तुम्ही घ्या. रांगोळी कशी आम्ही रोज गणपतीत रांगोळी काढतो आणि गणपती आणताना गणपती नेताना रांगोळी काढून गणपतीचं आगमन करतो आम्ही. येताना म्हणजे असं पूर्ण खाली फुलांची चादर हातरतो, म्हणजे फुलांच्या अशा पाकळ्या गणपती आणताना हातरतो नेताना. म्हणजे वेगळाच आनंद आणि उत्साह असतो, मजाच येते ती एक. ते 5 दिवस कधी जातात कसे जातात कायच कळत नाही. पिशवी द्या ना, पिशवी नाही. एवढ्या रांगोळ्या घेतल्यात आता. आता किती काढते, निळ्या वेगवेगळी घेतली ना ती. किती आता रांगोळी काढते बघू, किती दिवस काढते. 5च्या 5 दिवस काढायचीच आहे. अरे आणल्यात ना पिशव्या, मग हे पण मोठी एखादी पिशवी असेल त्याच्यात टाक. हातातली पिशवी आहेत ना पिशव्या अजून. किती? 120. कमी करा ना काहीतरी. देतो बायकांसोबत हमाल बनवून टाकलाय मला. केवढं बोचकं दिलंय आणि अजून घेतातच आहेत काय काय. बघा भाज्या घेत आहेत लागणाऱ्या. तर आता इकडचं ह्या पूजा गल्लीतलं सामान आमचं झालंय घेऊन. आता पुढे जाऊया नागरिक पासून पुढे. आणि लास्ट आता परत मागे नाही यायचंय. हा खजूर घे ना खायला. घरी खायला घेते तर घे. आता परत मागे यायचं नाही ना तुम्हाला भाज्या बिज्यांना कशाला. अरे बघायला गेलो तर सगळंच हवा होईल. थोडस काहीतरी सांग मी घेईन. हा मग ते घे, खजूरच घे खायला. हा ना, बघूया ना मग फिक्स करूया ना त्याच्यातला एक. दाराला मेन डोअरला घेऊया आपण जरा. मला खाली हा उलट मस्त वाटतोय. हा पण ठीक आहे ना. हाच बघूया. हा वाला द्या ना. हाच बघूया ना. मेन दरवाजाला घेऊया. त्याला कमी नाही का काय. ते हा एक तोरण घेतो मेन पुढच्या दरवाजाला. हा वाला. तर आता आम्ही पूजा गल्लीतनं बाहेर निघालोय. आता जशी संध्याकाळ होते तशी मार्केटला प्रचंड गर्दी वाढत चालली आहे. लोक कामावरनं सुटली आहेत, कामावरनं डायरेक्ट इथे येत आहेत मार्केटमध्ये खरेदी वगैरे करायला. वजन झालंय हातात. गणपतीचं कसं आहे माहितीये, चाकरमान्यांचं वर्सल करतात ना, ते मला नाही आवडत. की बाबा माझी वर्सल तेव्हा मीच खर्च करणार, तुझ्या वर्सलीला तू खर्च करायचा आहे. गणपतीला आपण कुठे वाटून घेतो गणपतीची पूजा करतात. जेव्हा देव आपल्याला देतो तेव्हा आपण देवाला म्हणतो का असं की मला ह्या वर्षी दे, पुढच्या वर्षी त्या भावाला दे, नंतर त्याला दे. तेव्हा आपण मागतो ना दरवर्षी आपल्याला. पूजा पण तशी आपण सर्वांनीच मिळून करायची. खर्च काय, प्रत्येकाने खर्च दरवर्षी थोडा थोडा वाटून घ्या खर्च. बाबा तू पूजेचं सामान दरवर्षी आण, तू मूर्तीचे पैसे दरवर्षी दे, तू इतर घरातलं राशन पाणी भर, असं करा ना. वर्सल करणं ते मला थोडस म्हणजे बरं नाही वाटत. ते एकत्र एकोप्यानेच करायला पाहिजे आपल्याला गणपतीचा सण साजरा. एवढा आनंदाचा वर्षाचा सण असतो, तो असा वाटून नाही घ्यायचा. जबाबदाऱ्या पाहिजे तर वाटून घ्या, पूर्ण सण वाटून घेण्यापेक्षा. आणि लोक काय करतात, काही मुंबईला राहतात ते फक्त गावाला पैसे पाठवतात की बाबा हे 2000 घे, हे 3000 घे आणि तू वर्षाचा सण तुझा कर. अरे पण नुसते पैसे देऊन थोडीच सण साजरा होतो. हा नुसते पैसे देऊन सण नाही साजरा होत ना. त्यासाठी पुरा आपल्याला मार्केट फिरावं लागतं, आपल्याला वेळ द्यावा लागतो. आणि 2 आणि 3000 मध्ये थोडीच सर्व गोष्टी होत आहेत. आता मूर्त्यांचीच किंमत किती वाढलेली आहे. आता मी हे नुसतं पूजेचं सामान घ्यायला आलो, त्यालाच माझे आतापर्यंत 2-2.5 हजार रुपये माझे आत्ता गेले. अजून पुढे 1000 रुपयाची ती बॅग अजून घ्यायची बाकीच आहे. म्हणजे 3-1 हजार नुसते देवाच्या पूजेचे झाले. त्यानंतर मूर्तीचे पैसे असतात. त्यापेक्षा सर्वांनी थोडं थोडं वाटून. आपण नुसते पैसे देतो आणि मुंबईलाच राहतो आणि तिकडं गावाला जे असतील त्यांना सांगतो की तुम्ही बघा, तुम्ही करा, आम्हाला यायला भेटत नाही. अरे वर्षातनं एकदा आपण सुट्टी काढायची, सगळ्यांनी हाऊस मौज करायची, सगळे आपल्याला भेटतात, मजा करतात, मस्ती करतात. एक वेगळा आनंद आणि उत्साह असतो. हे नुसते असं करून नाही होत. सण उत्सव हे एकोप्याने एकत्र मिळून साजरे करायचे असतात. प्रत्येकाची आपली आपली इच्छा, आपली आपली मर्जी आहे. मला तर बाबा आवडतं, मला हे असं वाटून घेणं. कोणी नाही केलं ना तरी मी बाबा जोपर्यंत
आपल्याला आपल्या जीवात जीव आहे, आपल्याला ताकद आहे आपल्या, तोपर्यंत आपण बाबा करणार सगळ्या गोष्टी. आणि माझी हाऊस आहे आणि मला आवडतं या सर्व गोष्टी अनुभवायला, मजा करायला. खर्च पण काय, पैसा काय, आज खर्च केला उद्या येणारच आहे, पण ती वेळ आणि ते निघून गेलेला टाइम थोडीच येणार आहे. काय लगबग चालू आहे सर्वांची. पडदे मी घेतलेले आहेत, तरी आपण एकदा इथं विचारूया. आता हा कसा आहे? 850. आणि हे मखमलचं हा 250 मीटर. ओके. हे अंकिता मस्त मस्त आहेत पडदे, आपण मस्त वाटतंय. मला असा एक पांढरा मखमलचा घ्यायचा आहे, आता नाही घ्यायचा, आता फक्त एक विचारतोय. हे गेल्या वर्षी मी ह्याच्यातलं घेतलेलं आहे. तर आता आमचं बऱ्यापैकी झालंय घेऊन. तुम्ही लोक जावा, आम्ही त्या बॅगा घेऊन येतो. मग हे वजनाचं सगळं घेऊन जावा. या दोघींना आता पाठवतो आम्ही पुढे. मला अशी लाईट लावून घ्यायची रिक्षा. हे सगळं घेऊन जावा. माझा हात 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 माझा अडकला. मला अशी लाईट लावून घ्यायची रिक्षाला, गावी जायचं. चला जावा, सगळं व्यवस्थित घेऊन जावा. आम्ही येतो त्या बाकीच्या बॅगा घेऊन. आम्ही आता या दोघींना पाठवल्या, कारण सामान वजन झालेलं हातात. आणि आता पुढे आम्हाला जाऊन परत 2 बॅगा घ्यायच्या आहेत. तिच्या माहेरी एक घ्यायची आणि आमच्या गणपतीला एक घ्यायची. तो पुरा किट असतो गणपतीचा, डेकोरेशन आपल्या ह्याचा पूजेचा, अगरबत्त्या वगैरे सर्व असतात. आणि त्यासोबत एक बॅग भेटते चांगली. तीच बॅग आहे ना, सेपरेट ते सगळं सामान नीट लावलं ना, पूर्ण देवाच्या पूजेच्या सामानासाठी फक्त तीच बॅग उपयोगी होऊन जाते. तीच बॅग मी आता जर गेलो गावी या 1-2 दिवसात, तर ती बॅग घेऊन जाणार डायरेक्ट. देवाच्या पूजेचं सामान सर्व. फुल गर्दी झाली आहे. आता फक्त तेवढंच घ्यायचं, ते घेऊन मग तिथून आम्ही रिक्षा पकडतो आणि डायरेक्ट घरी जातो. मग घरी गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो सर्व काढून काय काय घेतलंय आम्ही, कसं कसं काय आहे ते. आता आपण आचार्य प्रोडक्ट मध्ये जाऊया. नावाजलेलं आहे ते चांगलं, म्हणजे अगरबत्ती, धूप वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि 4-5 त्यांच्या काय असणार. आता महिना किती राहिले, 20 दिवस राहिले. 4-5 त्यांच्या शाखा आहेत, माटुंगा, ठाणा, भुलेश्वर वगैरे अशा ठिकाणी. आपण तिथे गेल्यावर बघूया. चला. हे बघा, हे समोर दिसतंय ते ठाणा स्टेशन आहे. हे इथे अशोक टकीज होतं, ते आता तोडलंय. आणि हे तिथे समोर कुंजी विहार हॉटेल आहे. आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूलाच इथे तुम्हाला दाखवतो, बाजूला उजव्या बाजूलाच हे समोर आचार्य प्रोडक्ट आहे. बघा गर्दी बघा किती आहे. आणि एवढी गर्दी असताना तिकडे लाईन असताना की टोकन असतात. जवळजवळ दिवसाला कित्येक लोक येतात लाईन मध्ये, आणि लवकर होत पण नाही. पण जर तुम्हाला डायरेक्ट किट घ्यायचं असेल, बॅग घ्यायचं असेल, तर 999 रुपयाला बॅग असते. आणि त्याला नंबर लावायची गरज लागत नाही, ते डायरेक्ट देतात. बाकीच्या वेळी तर गर्दीच गर्दी असते. हे काय टोकन आणि गर्दी बघा. बघा आचार्य प्रोडक्ट 1956 सीन्स, पण चांगलं असते. आणि ते बॅगेमुळे बरं पडतं. पहिली गोष्ट म्हणजे तिथे चौकशी करे. बघा गर्दी बघा. मी तिथे विचारतो आता आधी बॅग घ्यायची डायरेक्ट म्हणून. मित्रा डायरेक्ट बॅग घ्यायची. बॅगला टोकन आहे का? नाही ना. इथे टोकन घेतात, टोकन नंबर नुसार पाठवतात प्रत्येकाला. 2 पाहिजे बॅग. हे बघा तिथे ना त्यांचं लोकेशन दिले, कुठे कुठे. वाशीला आहे, ठाण्याला आहे, मालाडला आहे, आणि माटुंगा आहे, आणि भुलेश्वर. या 4-5 ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत. आता मी बॅग दिली आहे कारण मला लाईन नाही लावायची, डायरेक्ट बॅग घ्यायची. पैसे देऊन झालेले आहेत आपले. 2 बॅग आणि 3 केवडा पाव किलो यांचे 2238 रुपये झाले आहेत. आता ते बॅग घेऊन येतील. सोड हे धर पैसे. हे बघा और आचार्य प्रोडक्ट 2238 रुपये झालेले. 2 बॅग आणि 3 केवडाचे पीस. 999 ची बॅग आहे. लाईन लावली असता आपल्याला बराच टाइम गेला असता, कारण लोक बरीच टाइमपास करत राहतात वाट बघत.
हे पाहिजे ते पाहिजे आणि त्याचा टाइम जातो. त्यापेक्षा बॅग घ्यायची आणि बाकी पाहिजे तर सुट्टा सुट्टा बाहेर घ्यायचं. गर्दी बघा, एक्झॅक्ट ठाणे स्टेशनच्या बाहेरच आहे. आता हे घेतलं की मी डायरेक्ट घरी जाईन. हे बघा, ही अशा प्रकारची बॅग असते मोठी आणि त्यात ह्या प्राइसचं सगळं सामान असतं ते ह्या प्राइसला भेटतं. काय काय असतं तुम्ही बघून घ्या. आराध्य 50 ग्रॅम, सँडल, साहित्य, मधुरम, कस्तुरी, लोबन, धूप स्टिक, म्हणजे बरंच काय काय आहे. कापूर, खडा धूप, अष्टगंध, फेस्टिवल पॅक म्हणजे जे दिलंय 6, हे 6 पॅकेट असतात वेगवेगळे. 10 स्टिक पर पॅकेटमध्ये मोठ्या अगरबत्त्या असतात. या वाती, मॅच बॉक्स वगैरे सगळं असते. 14 आयटम एकाच ह्याच्यात भेटतात आणि सर्व निखिल प्रोडक्टचं असतं. आणि ह्या सुट्ट्या तुम्हाला घ्यायच्या पण त्याला लय टाइम जातो. त्यापेक्षा ते बॅग घ्यायला परवडते आणि बाकी सामान पण आणि इतर वेळी बाकीच्या वेळी आपल्याला बॅग उपयोगी पण येते. त्या आमच्या बॅगा आलेल्या आहेत, 2 बॅग. एक माझी, एक हिला घरी नाही, हिच्या घरी द्यायची, हिला तिच्या पप्पांकडे. 2 बॅग झाल्या. ह्या अशा बॅग असतात. त्याच्यात तुम्हाला मी आता घरी गेलो ना की ओपन करून दाखवतो काय काय असतं ते. रिक्षा पकडूया आणि जाऊया आता घरी. तर मंडळी, ह्या बघा, ह्या 2 बॅग आहेत आणि हिने गौरीचं मुकुट काय घेतलेलं आहे आणि हे अशीच झाला. आम्ही आता काय काय घेतलंय ना ते तुम्हाला दाखवतोय. बघा, या 3 मोठ्यावाल्या अगरबत्त्या आहेत. याच्यात ही एक रातराणी आहे, एक मोगरा आहे आणि एक केवडा आहे. मला केवड्याचा वास खूप आवडतो. आणि हे आहे ना, हे डायरेक्ट आम्ही एकाकडेच पूजेचं साहित्य घेतलंय डायरेक्ट. त्याच्यात श्री गणेश पूजेस लागणारे साहित्य सगळे, म्हणजे हळद, पिंजर, अबीर, गुलाल, रांगोळी, गंधगोळी, अगरबत्ती, धूप, कापूर, मध, अत्तर, कापूस, अष्टगंध, शेंदूर, जानवी, जोडा, सुपारी वगैरे एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये. गणेश पूजेचे संपूर्ण साहित्य हे बघा. ह्याच्यात तुम्हाला खोलून दाखवतो मी. पुरी एक अशी पिशवी आहे, त्याच्यामध्ये सगळं थोड्या प्रकारचं आहे. हा लाल कपडा सुद्धा आहे, जानवं आहे, शॉर्ट मध्ये एक छोटे अगरबत्ती आहे, कापूस आहे, रांगोळी आहे, हे खारीक बदाम आहे. हे आपण एक्स्ट्रा पण घेतलं वेगळं, बघू दसऱ्याला उपयोग येईल. गंध आहे, अत्तर आहे, जानवं जोड आहे, वस्त्र आहे, हळद, म्हणजे सगळं आहे पूजेला लागणारं साहित्य. ते आपण ह्याच्यातच ठेवूया. परत त्याच्यात पण असणार आहे या बॅगेमध्ये. हे एक झालं, आपण वेगळं करून बॅगेत भरूया. हे एक झालं. त्यानंतर ही आपण घेतली आपल्या गणपती बाप्पाला कंठी. ही आमच्या मूर्तीला बरोबर होईल आणि चांगली वाटते, मस्त अशी. एक कंठी. नंतर हा आम्ही घेतलाय तोरण घेतलाय, जो आम्हाला गेल्या वर्षी मी घेतलाय आपल्या ह्याच्या बुलेश्वरवरून 2 घेतलेले. ते एक देवाच्या खोलीच्या मेन डोरला लावायचा आहे आणि आता हा घेतला, हा आम्ही बाहेरच्या मेन डोरला लावू. हा एक झाला. आणि एक आम्ही आतमध्येच देवाच्या खोलीमध्ये आतमध्ये गेट बनवतो ना, त्याला एक लावतो. ह्याच्यात हे कापूर, हळद, पिंजर, हे श्रीकृष्णाचा, आता कृष्ण जन्माष्टमी येईल ना, तर त्याच्यासाठी हे श्रीकृष्णासाठी घेतले. हे तिथेच ठेव देवाच्या इथे आठवणीने श्रीकृष्णाच्या मूर्तीला हे करायला. नंतर हे आपलं वस्त्र आहे, बघा. हे गणपती आणताना गणपतीच्या डोक्यावर आपण गणपती झाकून आणतो ना गणपती, त्याच्यासाठी हे दरवर्षी आम्ही घेतो नवीन. हे आणि कंठी, ही घडी कर. हे आम्ही धूप घेतलेत, कारण आम्हाला धूप सर्वात जास्त लागतो. प्रत्येक कार्यक्रमाला घरात पूर्ण धूप आम्हाला फिरवायला लागतो दुपारात करून, त्यामुळे धूप जास्त यूज होतो. तुम्ही हा जवळजवळ आता अर्धा किलो जवळजवळ हा धूप घेतलेला आहे मी. हे परत एक 2, हे तुझं एक आहे. हे जानवं घेतलेलं आहे, जे आम्ही गणपतीच्या बाजूला नारळ ठेवतो, त्या नारळावरती हे आम्हाला ठेवायला लागतं, त्यासाठी हे एक घेतलेलं आहे. त्याच्यात सुद्धा आहे त्या ह्याच्यामध्ये ही कापसाच्या वाती. आणि वातीपेक्षा हे आपण जो कापूस बनवतो, हा एक डायरेक्ट मोठा कापूस घेतलेला आहे. ह्या इथं ठेवूया. या सुट्ट्या अगरबत्त्या थोड्या घेतल्यात, ह्या इथे ठेवीन, इकडच्या घरी देवपूजेसाठी. या साईडला ठेवू. हे बघ, हे डबल झालं आता, खारीक बदाम वगैरे. हे घेतले धूप स्टिक.
हे बघ, हे एक कापूरची डब्बी घेतली जी उपयोगी येईल नंतर, आणि हे पिंजर. आता हे झालं आम्ही सुट्ट घेतलं होतं ते. आता आपण बॅग घेतलं बघूया. हे इथं कर साईडला. ही आपली बॅग आहे. ह्या बॅगेतच आपल्याला सर्व भरायचं आहे. मला हवाच लागत नाही फॅनची. हे 3 सुट्टे केवड्याचे घेतलेत. हे पण गावीच न्यायचे कारण अगरबत्ती पुरत नाही. तरी मी यंदा कमीच घेतलेत अगरबत्ती दरवर्षीच्या पेक्षा. हा बघा, हा डायरेक्ट बॉक्स असतो. हा ह्याच्यामध्ये काय काय आहे हे बघा, ह्याच्यात दिलेलं आहे सर्व. खोलूया आणि नंतर व्यवस्थित ह्याच्यात भरूया सगळं. मला कैची दे. बघा, हे बघा, हे अशा प्रकारे हे सर्व भरलेलं असतं. हा फेस्टिवल पॅक आहे. हा आता मी सर्व तुम्हाला दाखवतो तर थोडं दाखवतो, कारण मला परत थोडंसं लावायला लागेल सगळं. ही अगरबत्ती आहे बघा. हा पुरा आहे, हा फेस्टिवल पॅक आहे. त्याच्यामध्ये या अशा 6 पॅकेट असतात. ही अशी या टाईपची. हे धूप स्टिक आहे लोबांचं, आणि ह्या बाकीच्या अगरबत्त्या आहेत ह्या सगळ्या. बघा, ह्या एवढ्या सर्व अगरबत्त्या आहेत त्याच्यात. आता मी लावून घेतो सर्व व्यवस्थित. काय धूप स्टिक ते हे गुगल ते काढा. हे वर बॉक्स आपण ना पॅक करूया. तर तुम्ही नुसतं फक्त ही बॅग घेऊ नका, आणि त्याच्यात सगळं तेवढं आपल्याला 5-6 दिवस पुरेल एवढं सामान नसतं. थोडंसं सुट्ट पण आपल्याला घ्यायला लागणार त्याच्याबरोबर. कंठी आपण साईडला ठेवूया. परत मी आता लावून ठेवतो, म्हणजे परत मध्ये खोलायचं टेन्शन नाही. अजून एक मारते बस ना. आता ह्या सुट्ट्या एवढ्या राहिल्या. दरवर्षी मी ह्याच्यापेक्षा जास्त आणतो. त्या आता मोकळ्याला अजून 2 पाकिट होती, ती काढून ठेवलीस ना. ती इथे काढून ठेवली आम्ही अगरबत्तीसाठी. आता हे मी बॅग मध्ये भरतो. हे पण टाकायला पाहिजे होतं. काढू बघा. हे आम्ही टी शर्ट छापलेत दरवर्षीप्रमाणे. ह्या वर्षी आमचं 5वं वर्ष आहे. नव तरुण उत्साही मंडळ दहीभाव धनगरवाडी. बघा, हे टी शर्ट आहेत आमचे. हा उजेडात दिसतोय का नाही तुम्हाला समजत नाही, पण मी नंतर तुम्हाला दाखवीनच. बघा, हा लोगो आहे आमचा, नव तरुण उत्साही मित्र मंडळ. बघा, हे टी शर्ट आहेत या वर्षीचे. दरवर्षी एक आमची हाऊस असते, गणपतीला आम्ही एकत्र एकोप्याने हे सर्व टी शर्ट घालतो. अशा प्रकारे मी ही बॅग आता भरतोय. व्हिडिओ मोठी होईल त्याच्यामुळे मी जास्त हे करत राहत नाही. बघा, हे आता बॅगेमध्ये भरतोय मी सर्व सामान. ही आमची देवाची खोली, देवपूजेची, ही आमची देवपूजेची रूम छोटीशी. हे सर्व सामान ठेवतो इथे, पॅक करतो, आणि तुमचा आता या व्हिडिओचा तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्व व्हिडिओ बघत राहा, आवडीने बघा. काय चुकलं असेल तर क्षमा करा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.